नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण जर लक्ष्मी रोडच्या जवळ असाल आणि त्या दिवशी तुमचा उपवास असेल, तर तुम्ही उपवासाची थाळी शोधत असाल, तर तुमचा शोध या व्हिडिओमध्ये संपला म्हणून समजा. कारण हॉटेल श्रीपाद इथे तुम्हाला उपवासाची थाळी, ज्यामध्ये खिचडी तसंच साबुदाणा वडे असे हे 2 पदार्थ मिळतील. ही उपवासाची थाळी कशी तयार होते ते बघूया आणि जाणून घेऊया या उपवासाच्या थाळीविषयी. ही साबुदाणा खिचडी जी आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित भाजलेलं दाण्याचं कूट, कोथिंबीर, खोबरं, हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. आणि त्याच्यातले वैशिष्ट्य म्हणजे बटाटा जो आहे तो आपण बटाट्याच्या फोडी करून घालतो, तर त्याच्याऐवजी आपण बटाटा किसून घातलाय की जेणेकरून तो पूर्णपणे खिचडीला किंवा साबुदाण्याला लागू शकतो आणि तोंडात बटाटा नुसता येणार नाही, त्याच्यासाठी तो किसून घातलेला आहे. आणि त्याच्याबरोबर आपण दही दिलेलं आहे. दही म्हणजे दही काकडी, त्याच्यातही थोडीशी किंचितशी हिरवी मिरची, दाण्याचं कूट आणि साईचं दही असं व्यवस्थित घातलेलं असं आहे आणि लिंबाची फोड. साबुदाणा वड्यामध्ये सुद्धा आपण दाण्याचं कूट, साबुदाणा, त्याच्यानंतर बटाटा, हिरवी मिरची, साखर, मीठ असं सगळं घालून मिश्रण ते तयार करून त्याचा बटाटा वडा तयार केलेला आहे. आणि त्याच्याबरोबरही दही काकडीच दिलेली आहे खाण्यासाठी. साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी साबुदाणा 5 ते 6 तास रात्रभर भिजवला जातो आणि या साबुदाण्यात फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घातलं जातं. हा साबुदाणा भिजल्यानंतर साबुदाणा मोकळा आणि दाणेदार होतो. शेंगदाण्याचा जाडसर कूट वापरल्यामुळे यांच्या खिचडीला छान चव येते. याचबरोबर जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता तुपात फोडणीत घातल्यामुळे याला एक अनोखी चव प्राप्त होते. बरेच जण लिंबाचा रस आणि कोथिंबीर देखील घालतात. खिचडी ते जास्त वेळ शिजवत नाहीत. जर ती जास्त वेळ शिजवली तर चिकट होते, असं या काकूंनी सांगितलं. साबुदाण्याच्या वड्यासाठी साबुदाणा हा ते व्यवस्थित भिजवतात. उकडलेले बटाटे पूर्ण थंड झाल्यावर ते मिश्रणात घालतात. शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ याचा योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे यांचा साबुदाणा वडा चवीला उत्कृष्ट लागतो. शिवाय मिश्रण सैल वाटत असल्यामुळे थोडे राजगिऱ्याचे पीठ किंवा शेंगदाण्याचे कूटही घालतात. वडे मध्यम आचेवर तळतात, त्यामुळे ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात. बरेच जण हे वडे तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवतात, म्हणजे अतिरिक्त तेल हे निघून जातं. शिवाय साबुदाणा वडा दही, हिरवी चटणी किंवा गोड दही सोबत खूप छान लागतो. तर यांच्याकडे मिळणाऱ्या साबुदाणा वड्याबरोबर काकडीची कोशिंबीर दिली जाते, ज्यामध्ये घट्ट साईचं दही वापरलं जातं. यामुळे साबुदाणा वडा अतिशय उत्कृष्ट लागतो. मंडळी, आम्ही असेच नवनवीन पदार्थांचे व्हिडिओ तसेच चांगले पदार्थ कुठे मिळतात हे आमच्या या चॅनलद्वारे लोकांसमोर मांडत असतो. तेव्हा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या ठिकाणचा पूर्ण पत्ता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेलच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदात राहा. धन्यवाद.